नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जिल्हा परिषद सदस्य आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षाकडून उपाध्यक्षपदासाठी मंगेश गुलाब काकडे मैदानात उतरले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही विरोधकांची आक्रमक एंट्री झाली असून पुणे जिल्हा परिषदेत सत्तेसाठी थेट टक्कर दिली आहे. जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी खेडचे विजयसिंह शिंदे पाटील रिंगणात. भाजपकडून उपाध्यक्षपदासाठी उपाध्यक्षपदाचा अर्ज दाखल केलाय. जिल्हा परिषदेच्या सभागृहात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक आहे. राष्ट्रवादीकडून सकाळीच उमेदवार जाहीर करण्यात आले असून बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात असताना विरोधकांनी एकत्र येत दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीच्या सत्तेला शह दिल्याचे मानले जाते. या सर्व घडामोडीत खेडचे विजयसिंह शिंदे पाटील समर्थकांचा सहभाग असल्याचे मानले जाते. खेड तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खेड मरकळ गटातून शिवसेना पक्षातून उमेदवारी घेऊन आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे पाटील निवडून आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने आज भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे सेना असे मिळून आम्ही तिन्ही पक्षांच्या वतीने एक आघाडी करून या ठिकाणी अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांचे आम्ही फॉर्म भरलेले आहेत. अध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या वतीने विजयराव शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी ठाकरे सेनेच्या वतीने आम्ही दोन्ही उमेदवारांचे या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि पुढील रणनीती आमच्या वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करून पुढील रणनीती आम्ही ठरवणार आहे. अखंड हिंदुस्थानचा आराध्य छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन. आज पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा परिषद आणि या जिल्हा परिषदच्या आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आहे. तरी आम्ही बीजेपी असेल, उद्धव सेना असेल आणि शिंदे सेना असेल, आम्ही असे तिन्ही एकत्र करून आज इथं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेला आहे. अध्यक्षपदासाठी उद्धव सेनेचे असणारे गटनेते आदरणीय विजयरावजी शिंदे साहेब यांनी फॉर्म भरलेला आहे आणि उपाध्यक्ष पदासाठी मी शिंदे सेनेचा मंगेश गुलाबराव काकडे यांनी उपाध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेला आहे. साहेबांना सूचक म्हणून आरगडे साहेब आहेत आणि मला सूचक म्हणून गणवटसाहेब आहेत. तर आम्ही सर्व वरिष्ठांशी चर्चा करून ही निवडणूक लढवायची किंवा काय करायचं त्या संदर्भात चर्चा करू. बाकीचे अपडेट तुम्हाला नंतरच्या टाईममध्ये देऊ. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक त्या ठिकाणी संपन्न होते आणि ही निवडणूक संपन्न होत असताना विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही तिन्ही पक्ष प्राथमिकरित्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, शिवसेना शिंदे सेना हे तीनही पक्ष जिल्हा परिषदेमध्ये आमची 22 संख्या त्या ठिकाणी होती आहे आणि तीनही पक्ष एकत्रितपणानं जिल्हा परिषदेचं कामकाज उद्याच्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आणि आज अध्यक्षपदासाठी माझा फॉर्म त्या ठिकाणी भरला आहे. उपाध्यक्षपदासाठी आमचे शिंदे सेनेचे काकडे साहेब यांचा फॉर्म भरला आहे. आम्ही सगळे सदस्य एकत्रित आहे. वरिष्ठांची चर्चा करून पुढचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. परंतु यातनं तुर्तास संदेश एवढाच आहे की उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचं कामकाज करत असताना एकत्रितपणानं तीनही पक्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करणार आहे आणि या जिल्हा परिषदेला महाराष्ट्रामध्ये जी प्राण प्रतिष्ठापना आहे एक वेगळापण आहे. त्या जिल्हा परिषदेची गरिमा जपण्याचं काम भविष्यामध्ये आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणानं त्या ठिकाणी करणार आहे आणि सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा कारभार उद्याच्या काळामध्ये आम्ही सगळे तीनही पक्षाचे लोक आणि तीनही पक्षाचे सदस्य म्हणून एकत्रितपणानं या सगळ्या विषयाला सामोरं जाणार आहे. पुढची रणनीती वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये ठरवण्यात येईल. फोटो घेतला.